पार्वतीबाईंनी रविकांत रावा यांचा हात धरून त्यांना बाहेर अंगणात खुर्चीवर नेऊन बसवले आणि त्या स्वयंपाकघरात जाऊन लवकर लवकर कामे उरकू लागल्या. त्यांनी फटाफट स्वयंपाकघरातील सर्व कामे हातावेगळी केली आणि रविकांत रावांना नाश्ता नेऊन दिला आणि सोबत औषधही दिली. रविकांत रावांना खूप कमी दिसत होतं, म्हणून पार्वतीबाईंनी संध्याकाळी जेवणाच्या वेळेस आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे विषय काढला की रविकांत रावांना डॉक्टरांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना डोळ्यांनी खूपच अस्पष्ट दिसत आहे. तेव्हा त्यांचा मुलगा नितीन म्हणाला, आई आता बाबांचं वय झालं आहे, म्हणून त्यांना आता शरीराच्या अनेक कुरबुरी चालू राहतील, त्यामुळे त्यांच्यावर पैसे खर्च करणे मूर्खपणाचं ठरेल. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, अरे पण दर महिन्याला त्यांना पेन्शन मिळते, त्याच पैशातून त्यांच्यावर उपचार कर. तेव्हा नितीन म्हणाला, हे बघ आईबाबांचे पेन्शन यायला अजून 15 दिवस बाकी आहेत आणि मागील महिन्याचे पैसे घर खर्चात खर्च झाले आहे, त्यामुळे माझ्याकडून पैशांची अपेक्षा करू नकोस. आणि तसे त्यांना आता काय करायचं फक्त एका जागी बसून तर राहायचं आहे ना, मग कशाला पैसे खर्च करायचे. मुलाचे असे बोलणे ऐकून पार्वतीबाईंच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते काहीच न बोलता आपल्या खोलीत गेल्या आणि विचार करू लागल्या की आपले पैसे असूनसुद्धा ते आपण आपल्या आजारपणासाठी वापरू शकत नाही. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल. त्यांनी मनोमन विचार केला की आता काही झालं तरी पुढच्या महिन्यात येणारी पेन्शन मुलाला आणि सुनेला द्यायचीच नाही. असा विचार करून पार्वतीबाई रविकांत यांच्याकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या, अहो उद्या आपण दोघे तुमच्या डोळ्यांचं चेकअप करायला दवाखान्यात जाऊ. मी नितीनला बोलले याबद्दल, तर त्याने पैसे देण्यास नकार दिला, परंतु तुम्ही काळजी करू नका, आपण उद्याच दवाखान्यात जाऊन तुमच्या डोळ्यांचे चेकअप करून येऊ. अगं पण तू का म्हणालीस की नितीनने पैसे देण्यास नकार दिला आहे, तर मग आपल्याजवळ उपचारासाठी पैसे कुठून येणार. त्याची चिंता तुम्ही करू नका. हे बघा, माझ्या हातात 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी आहे. आपण ही अंगठी सोनाराला विकू, त्या बदल्यात आपल्याला 15 ते 20 हजार रुपये नक्कीच मिळतील. त्या पैशातून आपण तुमचा उपचार करू आणि डॉक्टरांनी डोळ्यांचे ऑपरेशन करायला सांगितले तर तेही करून घेऊ. बरं आता तुम्ही झोपा, मी येते किचनावरून. असं म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या. दुसऱ्या दिवशी दोघेही लवकर उठले आणि आवरून दवाखान्याला जायला निघाले. तेव्हा सुचित्रा म्हणाली, अरे सकाळी सकाळी तुम्ही दोघे म्हातारी कुठे निघालात. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई, मी काल बाजारात भाजी आणायला गेले होते ना, तेव्हा ऐकले की तिथे एक शिबिर आयोजित केले आहे. तिथे डोळ्यांच्या रोग्यांना मोफत उपचार देणार आहेत, म्हणून मी तुझ्या सासऱ्यांना तिथेच घेऊन जात आहे. सासूबाई, ते सर्व ठीक आहे, परंतु तुम्ही इतक्या सकाळी जात आहात तर मग घरातली कामं कोण करणार. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई, आजच्या दिवस स्वयंपाक तू बनव, बाकीचं राहिलेली कामे मी तिथून आल्यावर करेन. यावर सुचित्रा म्हणाले, ठीक आहे जा, परंतु लवकर या. ठीक आहे असं म्हणून पार्वतीबाईंनी रमाकांत रावांचा हात धरला आणि त्यांना घेऊन घराबाहेर पडल्या. तशा त्या सरळ सोनाराच्या दुकानात गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी ती अंगठी सोनाराला विकली. त्या अंगठीच्या बदल्यात सोनाराने त्यांना 22,000 रुपये दिले. ते पैसे बघून दोघेही खुश झाले आणि ते डोळ्यांच्या सर्वोत्तम दवाखान्यात गेले आणि रविकांत रावांच्या डोळ्यांचे चेकअप केलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या एका डोळ्यात पडदा आलेला आहे, त्यामुळे एका डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर म्हणाले, फक्त 15 मिनिटाचं काम आहे, 15 मिनिटात ऑपरेशन होऊन जातं. जर तुमची तयारी असेल तर तुम्ही आत्ता त्यांच्या ऑपरेशनची तयारी करतो. तेव्हा पार्वतीबाई रविकांत रावांना म्हणाल्या, अहो तुम्ही तयार आहात का ऑपरेशनसाठी. आपल्याला मुलाला आणि सुनेला आपल्याशी काही देणं घेणं नाही आहे. आपलं सुख दुःख आपल्यालाच पाहावं लागेल. माझं मन म्हणत आहे आपण आत्ताच ऑपरेशन करून घ्यावे. तेव्हा रविकांतराव म्हणाले, ठीक आहे पारो, आपण आत्ताच ऑपरेशन करून घेऊ, तसे आपल्याजवळ पैसे पण आहेत आता. मग ते डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर आम्ही तयार आहोत ऑपरेशन करण्यासाठी. डॉक्टर म्हणाले, अच्छा, आता तुम्ही आमच्यासोबत चला. तुमच्या डोळ्यामध्ये एक ड्रॉप टाकावा लागेल आणि नंतर तुम्ही तिथे बेंचवर बसा. जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हा आतमध्ये या. असं सांगून त्या डॉक्टरांनी रविकांत रावांच्या डोळ्यात ड्रॉप टाकले आणि त्यांच्या तयारीला लागले. 10 मिनिटांनी एक वॉर्ड बॉय रविकांत रावांना बोलवायला आला आणि त्यांना हाताला धरून आतमध्ये नेलं त्यांनी. पार्वतीबाई बाहेर बेंचवर बसून रविकांत राव बाहेर येण्याची वाट पाहत होत्या. त्यांचं लक्ष दरवाजावरच होते. काही वेळाने डॉक्टर आणि वॉर्ड बॉय रविकांत रावांना हाताला धरून बाहेर आले होते. त्यांच्या डोळ्यावर पट्टी केलेली होती. डॉक्टर म्हणाले, पेशंटला थोडा वेळ आराम करून द्या.
डॉक्टरांनी एक स्पेशल वॉर्डमध्ये त्यांना नेऊन सोडलं व आराम करायला सांगितले. संध्याकाळी त्यांना सुट्टी देण्यात आली. तेव्हा पार्वतीबाई रविकांतरावांना घरी घेऊन आल्या. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं की मुलगा आणि सून जेवण करत होते. जेव्हा सुनेची नजर त्यांच्यावर पडली तेव्हा ती म्हणाली, हो अहो आलात तुम्ही दोघे. मला तर वाटले होते की तिकडेच कुठे राहायची सोय केली की काय. काय का म्हातारे, थोड्या वेळाने परत येतो असं म्हणून म्हणाली गेली होतीस ना, आणि आता रात्री घरी येत आहेस ते. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई तुझ्या सासऱ्यांना मी डोळ्यांचं चेकअप करण्यासाठी शिबिरमध्ये घेऊन गेली होती. तिथे त्यांचे डोळे चेक केल्यानंतर समजले की त्यांच्या एका डोळ्यावर पडदा आला आहे आणि ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आमचं नाव दाखल केलं आणि तिथेच त्यांची फ्रीमध्ये ऑपरेशन झालं. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बरं ठीक आहे जा आता, आणि त्यांना काही खाऊ घाला. आम्ही हॉटेलमधून पार्सल मागवलं होतं जे आमच्या पुरतंच होतं. जा आणि दोघांसाठी काहीतरी बनवून घ्या. ठीक आहे सुनबाई असं म्हणून पार्वतीबाई रविकांतरावांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि त्यांच्या डोळ्यात आयड्रॉप घालून त्यांना आराम करायला सांगून त्या किचनमध्ये आल्या. तिथे येऊन पाहता तर सिंकमध्ये भांड्यांचा ढीग साचलेला होता. पूर्ण किचन अस्ताव्यस्त पडलेलं होतं. ते सर्व बघून पार्वतीबाईंना काही बनवण्याची इच्छाच झाली नाही. तरी त्यांनी रविकांतरावांसाठी आणि त्यांच्यासाठी शिरा बनवला आणि त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. त्या दिवसभराच्या धावपळीत पार्वतीबाई खूपच थकल्या होता. त्यांना काही खाण्याची इच्छासुद्धा नव्हती. परंतु रविकांतरावांसोबत त्यांनी थोडासा शिरा खाल्ला आणि उष्टी भांडी किचनमध्ये नेऊन ठेवली. भांडी घासायला आणि किचन आवरायला त्यांच्या अंगात जराही त्राण उरले नव्हते, म्हणून ते त्यांच्या खोलीत जाऊन झोपल्या. सकाळी त्यांना जाग आली तर ती सुचित्राच्या ओरडण्यानेच, अगं म्हातारे उठ लवकर, तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही. किचनमध्ये एवढं सारं काम पडलेलं आहे आणि तू खुशाल झोपलेली आहेस. पार्वतीबाई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई काल रात्री मी खूपच थकले होते म्हणून माझी हिंमत झाली नाही भांडी धुवायची, परंतु आता मी सगळं धुवून करून घेते, तू चिंता करू नकोस. असं म्हणून ते सर्व स्वयंपाकघरात गेल्या आणि निमूटपणे भांडी घासू लागल्या. नंतर त्यांनी सर्व किचन आवरले आणि स्वयंपाकाला लागल्या. इकडे सुचित्रा फोन बघत हॉलमध्ये बसली होती. स्वयंपाक झाल्यावर पार्वतीबाई हॉलमध्ये आल्या आणि सुचित्राला म्हणाल्या, सुनबाई स्वयंपाक तयार आहे, मी तुझ्या सासऱ्यांना जेवण देऊन येते. तेव्हा सुचित्रा म्हणाली की जेव्हा आमचं जेवण होईल तेव्हाच तुला आणि त्या म्हाताऱ्याला जेवायला मिळेल, समजलं का. परंतु सुनबाई तुझ्या सासऱ्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, त्यांना वेळेवर जेवण देऊन त्यांना गोळ्या पण द्यायच्या आहेत गं. मात्र रात्री तुला दोघांसाठी जेवण काय बनवायला सांगितलं, तू तर माझा फायदाच उचलत आहेस. कुणी सांगितलं होतं तुम्हाला ऑपरेशन करायला. काय गरज नाही त्या म्हाताऱ्याला जेवण नेऊन द्यायची. जेव्हा आमचे जेवण होईल त्यानंतर तुम्ही दोघांनी जेवण करायचं, समजलं का. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई तुम्ही लवकर जेवून घ्या, मग मी त्यांना जेवण घेऊन जाईन. मग पार्वतीबाई कपडे धुवायला गेल्या आणि सुनेच्या आणि मुलाच्या जेवणाची वाट पाहू लागल्या. शेवटी मुलगा आणि सून जेवले आणि नंतर मग पार्वतीबाई त्यांची आणि रविकांतरावांची प्लेट घेऊन त्यांच्या खोलीत आल्या. रविकांतरावांना पोटभर जेवू घातलं, त्यांना गोळ्या औषधं दिली आणि मग डोळ्यात आयड्रॉप घातला त्यांच्या. त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या की आपल्याला पेन्शन येत असून सुद्धा आपण या घरात मोलकरीण म्हणून काम करत आहोत, मोलकरीण म्हणून राहिले आहोत. आपल्याला कवडीची किंमत देत नाहीत हे दोघं. घरातील सगळी कामं तर मलाच करावी लागतात, मग मुलाला आणि सुनेला पेन्शन द्यायचीच कशाला. त्या रविकांतरावांना म्हणाल्या, अहो मी काय म्हणते, 12-13 दिवसानंतर तुम्हाला पेन्शन मिळेल, त्यामुळे यावेळेस आपण आपली पेन्शन मुलांना द्यायची नाही असं मी ठरवलं आहे. कारण सर्व पैसे आपण त्यांच्या हातात देतो आणि आपल्या दुखण्या खुपण्याला तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करायला देखील पैसे आपल्या कामी येत नाहीत. हो बरोबर बोलत आहेत पारो तू. परंतु आपण सगळे पैसे त्यांच्या हातात देऊनसुद्धा वेळेवर जेवणसुद्धा भेटत नाही आणि आपण पेन्शन दिली नाही तर हे लोक आपल्याला घरातून हाकलून देतील. हो हे खरं आहे, परंतु अजून पेन्शन यायला काही दिवस बाकी आहेत. तोपर्यंत तुम्ही एकदम बरे होऊन जा. असेच 15 दिवस झाले. एक दिवस पार्वतीबाई हॉलमध्ये बसून TV बघत होत्या. तेवढ्यात त्यांची सून सुचित्रा तिथे आली आणि पार्वतीबाईंना म्हणाली, तणतणत म्हणाली, आज 10 तारीख आहे आणि अजूनही बाबांनी त्यांचे पेन्शनचे पैसे दिले नाहीत. घरातील सर्व किराणा माल संपला आहे. दिवसेंदिवस घरातील खर्च वाढत आहे. बाबा आल्यानंतर त्यांना सांगा आई की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या, आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या म्हणून. आणि आता एक दिवस जरी जास्त झाला, मागे पुढे झाला तर मी काय करेन हे तुम्हाला ठाऊक आहेच की. सुचित्रा खूप रागाने बोलत होती. यावर पार्वतीबाई म्हणाल्या,
पार्वतीबाई म्हणाल्या, सुनबाई, या महिन्यात तरी तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघे फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्याने तिकिटेसुद्धा काढून आणलेली आहेत. त्यामुळे ह्यावेळी तर आम्ही तुम्हाला पेन्शनचे पैसे देऊ शकणार नाही. सासूचे बोलणे ऐकून सुचित्रा भडकलीच आणि पार्वतीबाईंना मोठ्या आवाजात म्हणाली, काय म्हणालीस म्हातारे? पुन्हा एकदा बोल. तुम्ही दोघे या वयात फिरायला जाणार आहात? काय आहो, तुम्हाला लाज वाटत नाही का? लाज वाटते की नाही तुम्हाला? म्हातारपणात फिरायला जात आहे म्हणे. थोडी तरी लाज बाळगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला? कुठेतरी धडपडाल आणि माझे आणखीन एक काम वाढवून ठेवाल तुम्ही. हे पहा, काही गरज नाही फिरायला जाण्याची. गुपचूप घरात एका कोपऱ्यामध्ये पडून राहा बरं, आणि जसे आम्ही दोघे सांगतोय तसंच वागत जा. आले मोठे फिरायला जाणारे, येऊ दे तुमच्यात मुलाला, त्यांनाही सांगते तुमचा पराक्रम. कुठे कुठे फिरायला जायचे ते. त्यांना म्हणते तुमच्या आईबाबांना म्हातारपणात खूप नवीन नवीन गोष्टी आठवत आहे. मग बघू तुमचा लेक काय म्हणतोय ते. सुचित्रा आपल्या सासूला खूप मोठ्या आवाजात बोलत होती आणि पार्वतीबाई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे गुपचूप ऐकत होत्या, कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचंच राज्य होतं. जसं पार्वतीबाईंचे पती रविकांत सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजाने मुलाला आणि सुनेला द्यावे लागत होते. सून ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती. त्याच पैशातून घर खर्च करून ती तिच्यासाठी खरेदी देखील करायची. पण जर पार्वतीताईंना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा रविकांतरावांकडे पैसेच नसायचे. सुचित्रा तिच्या सासूला पेन्शनमधील 1 रुपयासुद्धा देत नव्हती. पण तरी रविकांतराव आणि पार्वतीबाई सुनीला काही बोलत नव्हते, कारण त्यांना असे वाटत होते की त्या गोष्टीमुळे घरात कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये. त्यामुळे ते सुनेची कडवड बोलणेसुद्धा गुपचूप ऐकून घ्यायचे. पार्वतीबाईंना आठवले की एके दिवशी रविकांतरावांनी आपल्या पत्नीला 1,000 रुपयांची साडी आणली होती. तेव्हा पेन्शनमध्ये 1,000 रुपये कमी असलेले पाहून सुचित्राने तर खूपच गोंधळ घातला होता. ती आपल्या सासऱ्याला म्हणाली, ह्यावेळी पेन्शनच्या पैशामध्ये 1,000 रुपये का बरं कमी आहेत? तेव्हा ते म्हणाले, सुनबाई, मी तुझ्या सासूला आज तिचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी 1,000 रुपयांची साडी आणली, कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरंच वर्ष झालं मी तिच्यासाठी एकही साडी खरेदी केली नव्हती. नेहमी तूच तिला तुझ्या जुन्या साड्या वापरायला देतेस आणि त्याच जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जातानाही नेसते. त्यामुळे मी विचार केला की पारोच्या वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी. तेव्हा सुचित्रा म्हणाली, अरे वा, म्हणजे आता सासूबाई 1,000 रुपयांची साडी नेसणार, तीसुद्धा या म्हातारपणात? अरे देवा, पाहतोच ना या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला, ह्यांना तर काही लाज शरम वाटतच नाही आहे. 1,000 रुपये वायफळ खर्च करताना हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई असते. पण ह्या लोकांना तरी कसे ठाऊक असेल, कारण ह्यांचे तर आयुष्य खेडेगावामध्ये गेले आहे. त्या दिवशी एक नवी साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने पार्वतीताईंना आणि रविकांतरावांना एवढे सुनावले होते की त्या दोघांनी 2 दिवस जेवणसुद्धा केले नाही. बिचाऱ्या पार्वतीबाई सुचित्राने बोललेला एक एक शब्द आठवत होत्या. त्या मनातल्या मनात म्हणत होत्या की एक साडी घेतली म्हणून सुचित्राने किती तो गोंधळ घातला, आणि आता तर आपण त्या दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे तिकीट बुक करण्यासाठी आणि बाकीचे पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत. मग आता यावेळेस सुचित्रा काय बोलेल कुणास ठाऊक. परंतु आता त्यांचे ऐकून घ्यायचं नाही आणि मन मारून जगायचं नाही. संध्याकाळी पार्वतीबाईंचा मुलगा नितीन घरी आला. तेव्हा आल्याबरोबर सुचित्राने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली. तिने नितीनला भडकवले आणि त्याला त्याच्या आईबाबांच्या खोलीमध्ये पाठवून दिलं. नितीन खोलीमध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, काय आईबाबा, तुम्हाला म्हातारपणात एका ठिकाणी बसावं असं वाटत नाही का हो? जमिनीवर पाय राहत नाहीत का तुमचे? हे मी काय ऐकतोय? तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे आणि तेही मला न विचारता. तुमच्या लक्षात तरी आहे का, ह्या महिन्याचा 5 तारीख होऊन गेली आणि तुम्ही अजूनही मला तुमच्या पेन्शनचे पैसे नाही दिले. आम्हा सर्वांना उपाशी ठेवायचं ठरवलं आहे का तुम्ही? पेन्शन काढले आणि सुचित्राला पैसे न देता बाहेर फिरायला जाणार आहात ते, आणि आम्हाला न विचारता पैसे खर्चही करून टाकलेत. बाबा, आता मग या महिन्याचा राशनचा खर्च कोण करणार? लाईट बिल कोण भरणार आहे? हे बघा, आत्ताच सांगतो, मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही. मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही हो, त्यामुळे पेन्शनही मिळणार नाही. म्हणून मी माझा पगार सेव्हिंग करतो, जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही
तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत पुरणार नाही. त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट वापरा, म्हणजे आम्हाला द्या. तुम्ही दोघांना एवढे पैसे लागतातच कशाला? उगाच पैसे कुठेही उधळू नका. आईबाबा या घरामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावे लागतील. आणि जर तुम्ही तुमचे पैसे दिले नाही तर मी तुम्हाला घराबाहेर काढेल. रविकांतराव केव्हापासून मुलाचे बोलणे ऐकत उभे होते. आज ते सुद्धा रागामध्ये होते. त्यांनी विचार केला होता की आता यापुढे ते आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाहीत, कारण नेहमी ते त्या दोघांचं बोलणं ऐकून गप्प राहायचे. पण आज त्यांनी ठरवलं होतं की आज उगाच गप्प बसून काहीही ऐकून घ्यायचं नाही. ते म्हणाले, नितीन, हे मात्र बरं आहे रे तुझं. मला डोळ्याने दिसत नव्हते तेव्हा तुम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी 1 रुपयासुद्धा दिला नाही. आम्ही कसेबसं ऑपरेशन केलं ते आम्हाला माहिती. आमचे पैसे असूनसुद्धा आम्हाला आमच्या उपचारासाठी ते पैसे कामी आले नाहीत. म्हणून आम्ही आता ठरवलं आहे की आम्ही आमच्या पेन्शनमधून 1 रुपयासुद्धा तुम्हाला देणार नाही. आणि आमचे फिरायला जाणं तर तुला दिसतं, पण तू स्वतः बायको मुलाला घेऊन आमच्या पेन्शनच्या पैशातून सगळीकडे फिरायला जातोस, ते तुला दिसत नाही का? दर रविवारी तू तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातोस. तिथूनच बाहेर येताना जेवूनसुद्धा येताच तुम्ही. तेव्हा आम्ही घरात दोघे खिचडी बनवून खातो. तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हाला घेऊन जात नाहीस. आमच्या 2 भाकरींसाठीच तुमचा खर्च वाढतो का? मग तुम्ही बाहेर फिरायला जाता, बाहेरून जेवण करून येता, तेव्हा खर्च होत नाही का? अरे तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस, मग म्हाताऱ्या आईवडिलांवर खर्च का करत नाहीस? आणि तू बाहेर जेवायला जाऊन 2-3 हजार खर्च करतो, तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का नाही वापरत? बरोबर आहे, कसा वापरशील? तुम्हाला गृहीतच धरतोस ना. माझ्याच पेन्शनमधून हे घर चालवत आहात तुम्ही दोघे, आणि मग फुकटचा रुबाब दाखवताय आम्हाला. कशाला तो रुबाब आमच्यावर दाखवायचा तुम्ही? मी किंवा तुझी आई आजारी पडलो तेव्हा तू 1 रुपयासुद्धा खर्च करत नाही का? आम्हाला दवाखान्याचा, औषध गोळ्यांचा खर्च कोण करणार मग आमचा? त्या दिवशी माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी तुझ्या आईने सोन्याची अंगठी मोडली, तेव्हा कुठे माझं ऑपरेशन झालं आणि मी चालू माझं डोळ्याने मी बघू शकलो. आणि तू हे विसरलास की काही महिन्यांपूर्वी तू आणि तुझी बायको गोव्याला फिरून आलात. विमानाच्या तिकिटाचा खर्च किती झाला होता हे ठाऊक आहे ना तुला? तुम्ही दर 3 महिन्याला 2-3 महिन्याला बाहेर फिरायला जातात, तेव्हा आम्ही तुम्हाला कधी थांबवलं आहे का? की कधी आम्ही तुम्हाला विचारलं की एवढा पैसा खर्च का करत आहात? मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत, बाहेर फिरायला जात आहोत, तर मग याचा तुम्हाला त्रास का होतोय? तेव्हा नितीन लगेच मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो, तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही. तेव्हा बाबा म्हणाले, हे बघ नितीन, माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचं. जर तू तुझ्या कमाईच्या पैशाने तुझ्या बायको लेकरांना घेऊन फिरायला जातोस, तर मग आमचे पेन्शनचे 30,000 रुपये कुठे जातात? आम्ही तर त्यातला 1 रुपया देखील घेत नाही. आणि तू जसे त्यांच्यावर पैसे खर्च करतोस, तर मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातोय, आणि मीही माझेच पैसे खर्च करतोय ना. त्यासाठी तुझ्यापुढे हात तर पसरले नाहीत ना मी. वडिलांचे बोलणे ऐकून नितीनला खूप राग आला. नेहमी आईबाबा त्याचे बोलणे ऐकून गुपचूप खोलीमध्ये निघून जात होते, पण आज तर त्यालाच ऐकवत होते. हे काही त्याला पसले नाही. नितीन म्हणाला, ठीक आहे बाबा, तर मग आज एक निर्णय घेऊन टाकतो मी. यापुढे तुम्ही दोघांना फुकट खाऊ घालणार नाही मी इथे. तुम्ही दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल. आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा खर्च उचलू शकेन. असे बोलून नितीन खोलीमध्ये निघून गेला रागारागाने. तेव्हा रविकांतराव म्हणाले, काय पण मुलगा आहे, आमच्याच पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्या जेवणाचेच पैसे मागतोय. मुलगा तर मुलगा, पण सूनसुद्धा काही कमी नव्हती. ती आपल्या सासूला म्हणाली, तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतो ती तुम्हाला दिसत नाही, पण जर आम्ही कुठे फिरायला गेलो की ते मात्र तुम्हाला दिसतं, खुपतं तुमच्या डोळ्यात. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने हा विचार केला असता की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे, नातवंड आहेत, त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवावेत. पण नाही, तुम्हाला तर म्हातारपणात फिरायला जायचं आहे. अरे तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात. काहीतरी वाटू द्या आई बाबा. आम्ही अजून तरुण आहोत, पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा. तुमच्या अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत आणि आलेत मोठे फिरायला जाणारे. गुपचूप कोपऱ्यात पडून राहा. एवढे बोलून सून रागारागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून पार्वतीताई रडायला लागल्या. त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, आपलीच मुलं आपल्याला कसं काय बोलत आहेत ते. तेव्हा तुम्ही ऐकले ना ते दोघे काय बोलत होते ते? असे बोलत त्या रडू लागल्या. तेव्हा रविकांतराव म्हणाले, पारू, तू अजिबात काळजी करू नकोस आणि रडू तर अजिबात नको.
मी असताना तुला आता कोणी काही बोलणार नाही. आतापर्यंत तू जे जे काही बोलले ते खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. यापुढे मी तर दोघांचं काही सहन करून घेणार नाही. रविकांतराव आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, आता आपण मन मारून जगायचं नाही. पारो, मी माझ्या लहानपणी खूप गरिबी पाहिली. त्याही माझ्या आईवडिलांनी आईबाबांनी कष्ट करून मला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचे मला म्हणजे गरिबाची जाणीव होती म्हणून मी शिकलो. पण आपल्या मुलांचं तसं नाही. त्याला तर सर्व काही आयतं मिळालं आहे. त्याला गरिबी काय असते हे ठाऊकच नाही. अगं पारो, नितीन लहान असताना आपण त्याला काहीही कमी पडू दिलं नाही. प्रत्येक गोष्टीचा त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. चांगल्या शाळेत कॉलेजमध्ये घातले. मला वाटले मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल म्हणून पैसे भरून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिलं. त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले. विचार केला होता, जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणात आरामात राहता येईल. आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. पण आता म्हातारपणात तर ह्या मुलानेच आपल्यावर बंधनं घातलीत. आपल्याला त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लावतो हा. त्यामुळे आपल्याला मन मारून जगावं लागत आहे. अगं, तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलांची जबाबदारी होती, पण आता आपण सर्व जबाबदारीत मुक्त झालो आहोत. तर मुलाने सुनेने आपल्याला मुक्त होऊच दिलं नाही. तू अजूनही ह्या वयामध्ये किचनमध्ये काम करत असतेस आणि ही गावभर फिरते. तिला तिच्या चुका सांगितल्या की खूप राग येतो. खरं तर तुझेच सर्व चुकले आहे. लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाही. सर्व काही स्वतः केलीस, त्यामुळे ती निवांत आहे. ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मला डोळे वटरून बोलते. पार्वतीबाई उदास होऊन आपल्याला आता काय करायचं ते विचार करत राहिल्या. आपल्या नशिबात असंच राहणं लिहिलं असेलही म्हणाल्या, मी यापुढे असं राहू शकत नाही. कारण मी जो विचार केला आहे त्याप्रमाणे मी वागेन. दुसऱ्या दिवशी रविकांतरावांनी दोघांची विमानाची तिकिटे काढून आणली. रविकांतरावांना दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळत होती. त्यातून त्यांनी 15,000 रुपयांचे तिकीट काढलं आणि 15,000 रुपये स्वतःजवळ ठेवले. स्वतःजवळ खर्च करण्यासाठी ठेवले. त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीस तिकिटे दाखवली. तेव्हा पार्वतीबाई घाबरल्या. त्या म्हणाल्या, आपण नको जायला हो, राहू द्या, हट्ट सोडून द्या. उगाच घरामध्ये तंटा नको त्यावरून. आपली सून आपले जगणं मुश्किल करेल. तेव्हा रविकांतराव म्हणाले, पारो, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण सुनेचे किंवा मुलाचे आश्रित नाहीत. हे पैसे माझ्या पेन्शनचे आहेत आणि माझे पैसे मी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी पार्वतीबाईसाठी 2 नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी 2 जोड कपडे खरेदी केले आणि पार्वतीबाईंच्या हातामध्ये पिशवी देत म्हणाले, हे घे पारो, तुझे आणि माझं सामान पॅक कर. 2 दिवसानंतर आपल्याला निघायचं आहे. त्यांचा मुलगा आणि सून रागाने हे सर्व पाहत होते. तेव्हा नितीन आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, आता तुम्हाला मी ह्या घरामध्ये ठेवू शकत नाही. तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं तरीसुद्धा तुम्ही जात आहात. मला तर असे वाटत आहे की तुम्ही हे सर्व मुद्दाम करत आहात. त्यामुळे मी आता तुम्हाला इथे एक क्षणही सहन करू शकत नाही. आता तुम्हाला तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल बाबा. तेव्हा रविकांतराव मुलाला म्हणाले, नितीन, आम्ही आमची राहण्याची सोय का करायची? तू जिथे उभं राहून बोलत आहेस ना, ते घर माझं आहे. माझ्या कष्टांच्या पैशांनी खरेदी केला आहे. हा प्लॉट माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला होता आणि हे जर घर बांधले तेही माझ्या स्वतःच्या पैशाने. आणि कायद्याने म्हणशील तर हे घर माझंच आहे आणि तू मला माझ्याच घरातून बाहेर हो म्हणत आहेस. अरे, जाणार तर तुम्ही दोघे आहात या घरातून. उद्या मी आणि पारो बाहेर फिरायला जाणार आहोत, तेही 10 दिवसांसाठी. जेव्हा 10 दिवसानंतर येऊ, ह्या 10 दिवसात तुम्ही तुमच्या राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा. आपल्या वडिलांचे असे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सोन्याच्या तोंडावर 12 वाजले होते. त्यांना त्यांच्या स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की त्यांचे वडील अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील, त्यांनाच घराबाहेर काढतील. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बाबा, जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढाल तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? म्हातारपणात तुमची काळजी कोण घेईल? शेवटी आम्हीच तुमच्या कामी येणार आहोत ना. तेव्हा लगेच रविकांतराव म्हणाले, सुनबाई, तू आधी तुझ्या डोक्यातून हा गैरसमज दूर काढ. गैरसमज बाहेर काढ की आम्हाला तुमची गरज लागेल किंवा आम्ही दोघे तुमच्या आश्रित आहोत. आता आम्हाला तुम्हा दोघांच्या आश्रयाची गरजच नाही आहे. अगं, माझे घर एवढे मोठे आहे की मी या घरामध्ये 2 लोकांना भाड्याने ठेवेन आणि घर कामासाठी कामवाले लावेन. मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करेल. तू आमची काळजी करू नकोस. फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचं पुढं कसं होईल. रविकांतरावांचा राग पाहून दोघे दंग झाले.
रविकांतराव आणि पार्वतीबाई दोघे आपल्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी दोघेही तयार होऊन खोलीतून बाहेर आले. त्यांच्या हातामध्ये एक एक बॅग होती. दुसऱ्या हातामध्ये विमानाची तिकीटं होती. रविकांतराव मुलाला आणि सुनेला आवाज देत म्हणाले, नितीन, आम्ही 10 दिवसानंतर परत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी राहण्याची व्यवस्था करा. एवढं बोलून रविकांतराव आपल्या पत्नीचा हातात घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. आज त्यांचं एक स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यासोबतच त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती. प्लेनमध्ये बसल्यानंतर दोघे पती पत्नी खूप खुश होते. पार्वतीबाईंच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबतच नव्हते. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याही कधी विमानाने प्रवास करतील. ते दोघे केदारनाथला पोहोचले. तिथे त्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूच्या परिसरातही फिरायला गेले. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते. रविकांतराव म्हणाले, पारू, तू खुश तर आहेस ना? मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे. कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगलो आहोत. अगं, आपल्या काही इच्छा नसतील का? की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छासुद्धा मरून गेल्या आहेत. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, बरोबर बोलत आहात तुम्ही. आपल्या मुलीने आणि सुनेने आपल्या चेहऱ्यावरचे हसूच हिरावून घेतले होते. प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे, मग तो तरुण असो किंवा म्हातारा. आणि तसेही म्हातारपणात तर माणसाचं मन अगदी लहान मुलांसारखं असतं. पण आजकालच्या नितीनसारख्या मुलांना तर हे पटतच नाही. त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशीच मतलब आहे. स्वार्थी असतात अशी मुले. आईवडिलांच्या सुखदुःखाबद्दल किंवा इच्छांबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं. रविकांतराव म्हणाले, पारो, एक बरं झालं की आपल्याला पेन्शन तरी मिळते. म्हणूनच तर आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलांशी बोलू शकत आहोत. पण त्या आईवडिलांचं काय, ज्यांनी आपली सर्व जमापुंजी मुलांवर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काही शिल्लक ठेवले नाही. आणि तीच मुले जर आपल्या आईवडिलांना त्रास देत असतील तर मग त्या आईवडिलांनी काय करायचं? ते बिचारे आपले म्हातारपण कसं जगत असतील? माझे तर असे म्हणणे आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत आपले सर्व काही मुलांना देऊ नये. काही आईवडील असा विचार करतात की आपलं जे काही आहे ते सर्व मुलांचंच आहे आणि मग प्रेमापोटी मुलांना सर्व काही देऊन टाकतात. आणि त्यानंतर काही दिवसांनी आईवडील मुलांना नकोसे होतात, सुनांना नकोसे होतात. म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये. प्रॉपर्टी, पैसे आपल्यावर हाती ठेवावी. जर आपल्या हातात सर्व काही असेल तरच समजून जायचे की आपलं म्हातारपण सुरक्षित आहे. आणि जर आपल्याजवळ काहीच नाही तर समजायचं की म्हातारपणात मुलांकडून सुनांकडून त्रास हा निश्चित आहे. अगं, आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणूनच आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर विमानाचा प्रवास करत आहोत. नाहीतर आपला मुलगा आपल्याला घराबाहेरही जाऊ देत नव्हता. त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या. 10 दिवस आनंदात गेले. 10 दिवसानंतर रविकांतराव आणि पार्वतीबाई घरी पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिलं की नितीन डोक्याला हात लावून बसला होता. आईवडील आलेले पाहून त्याने आईवडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा, माझं चुकलं. आता यापुढे मी कधी तुम्हाला त्रास देणार नाही. आई वडील दोघेही एकमेकांकडे पाहतात. तेव्हा रविकांत विचारतात, सुचित्रा कुठे आहे? तेव्हा नितीन रडायला लागतो आणि म्हणतो, बाबा, तुम्ही गेल्यानंतर सुचित्राला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर पडली. जमिनीवर चक्कर येऊन पडली तेव्हा मी तिला डॉक्टरांवर घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या तेव्हा त्यात तिला एक जीवघेणा आजार झाल्याचं समजलं. आजपर्यंत मी माझ्या पगारातील जेवढा पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला ते सर्व पैसे किंवा त्याहून जास्त पैसे आता मला सुचित्राच्या उपचारांवर खर्च करावे लागणार आहेत. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होतात आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायको मुलांसाठी वापरले. मी एकदाही तुम्हाला विचारले नाही की बाबा, तुम्हाला खूप खर्च होतोय. मीही थोडाफार हातभार लावतो. मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिलं नाही. तर मी फक्त घेत आलो आणि म्हणूनच देवाने आज मला सुचित्राच्या जीवघेण्या आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे. बाबा, आज मला आणि सुचित्राला खूप पश्चाताप होतोय. आमच्यावर खूप मोठं संकट ओढवलं आहे बाबा. तुम्ही म्हणाला होता 10 दिवसात घर खाली करा, पण आम्हाला आणखी थोडा अवधी द्या बाबा, असे म्हणून तो रडू लागला. मुलाला रडताना पाहून पार्वतीबाईंच्या डोळ्यात पाणी आले. पण रविकांतराव हाताची घडी घालून उभे होते. ते म्हणाले, नितीन, तुझ्यावर विश्वास ठेवावा असा तू नाहीस. त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट्स दाखव. नितीनने लगेच वडिलांच्या हातात फाईल दिली. त्यांनी फाईल चेक केली तेव्हा खरंच नितीन जे बोलत होता ते खरंच होतं. रविकांतरावांनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारले, डॉक्टर काय म्हणाले? नितीन म्हणाला, डॉक्टरांनी सांगितलं की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील. साधारण 10-20 लाखांचा खर्च येईल असे म्हणाले.
तेव्हा रविकांतराव म्हणाले, ठीक आहे, उद्याच सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तू पैशांची काळजी करू नकोस. पैसे जर कमी पडले तर आपली गावाकडची जमीन विकू. दुसऱ्या दिवशी नितीन सुचित्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी सुचित्रावर उपचार सुरू केले. काही महिन्यांनी सुचित्राची तब्येतीची सुधारणा झाली. सुचित्रा आणि नितीन हॉस्पिटलमधून घरी आले. पार्वतीबाईंनी भाकरीचा तुकडा सुचित्रावरून ओवाळून टाकला. घरी आल्याबरोबर सुचित्रा आणि नितीनने आईच वडिलांचे पाय धरले. नितीन म्हणाला, बाबा तुम्ही खरंच महान आहात. आज सुचित्रा फक्त तुमच्यामुळेच जिवंत आहे. मी आणि सुचित्राने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला, तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढं काही केले. रविकांतरावांनी नितीनला आणि सुचित्राला उठवले आणि म्हणाले, नितीन एक सांगतो, मी हे सर्व फक्त माझ्या 2 नातवांसाठी केलं आहे. लहान मुलांना आई किती महत्त्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असेल. असो. तेवढ्यात पार्वतीबाई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या. सुचित्रा म्हणाली, आई तुम्ही कुठे जात आहात? रविकांतराव म्हणाले, आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बाबा मला माफ करा, मी तुम्हा दोघांना ओळखायला चूक केली. मी खूप त्रास दिला, पण मला एक संधी द्या. यापुढे मी तुम्हाला कधी कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. तुमच्याकडून पेन्शनचे पैसे देखील आम्ही घेणार नाही, पण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. त्यानंतर सुचित्रा पार्वतीबाईंच्या समोर हात जोडत म्हणाली, आई तुम्ही तरी बाबांना सांगा, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तेव्हा पार्वतीबाई म्हणाल्या, अहो मी काय म्हणते, सुचित्रा आणि नितीनला त्यांची चूक समजली आणि तसे ती आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे. मग आपण तिच्याजवळ थांबले पाहिजे ना. तेव्हा रविकांतराव म्हणाले, तुझा हाच तर स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात. जरा कोणी 2 गोड शब्द बोलले की तेवढेच तुला पुरेसे असते. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बाबा खरंच तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा. हे पहा, माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला त्रास देणार नाही. म्हणून पार्वतीबाईंनी सुचित्रावर हात उचलला आणि म्हणाल्या, खबरदार यापुढे ह्या निष्पाप मुलांची शपथ घेतलीस तर. तेव्हा रविकांतराव आपल्याच पत्नीकडे पाहत म्हणाले, तुझे हे रूप यापूर्वीच दाखवले असते तर आपल्याला कुणी त्रास देण्याची हिंमतसुद्धा केली नसती. त्यानंतर ते पुढे म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला दोघांनाही एक संधी देतो, पण माझ्या काही अटी आहेत. मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे पैसे तुम्हाला देणार नाही, कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा खर्चसुद्धा आहे आणि आम्हाला सारखं तुम्हाला तुमच्याकडे पैसे मागणे चांगलं वाटत नाही. माझेच पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मला मान्य नाही. आणि हो, आणखी एक, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत या घराचे मालक आम्ही दोघे पती पत्नी आहोत, हे लक्षात असू द्या. तेव्हा सुचित्रा म्हणाली, बाबा आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. नितीन म्हणाला, बाबा मी पण आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही पेन्शनचे. घरातील लाईट बिल, राशन, सर्व बिल काही मी बघेन. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुचित्राच्या वागण्यात फरक दिसू लागला. ती सकाळी सकाळी लवकर उठून घरातली कामं करू लागली. तेवढ्यात पार्वतीबाई मंदिरातून घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की सुचित्रा किचनमध्ये काम करत होती. त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि सुचित्राला म्हणाल्या, अगं सुजाता, सुचित्रा कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. लगेच कामं करू नकोस, काही दिवस आराम कर, मी कामे करेन. तिने सासूकडे पाहिलं. ती मनात म्हणाली, ह्यांना माझी किती काळजी आहे. मी उगाच चांगल्या माणसांना त्रास दिला. याचा आता सुचित्राला पश्चाताप होऊ लागला. ती म्हणाली, सासूबाई ठीक आहे, तरी आता सुचित्राला तिच्या सासूबाई प्रत्येक कामात मदत करत होत्या. नितीनसुद्धा आता त्याच्या वडिलांकडून एकही रुपया न घेता व्यवस्थित घर चालवत होता. मुलगा आणि सुनीत झालेला बदल पाहून पार्वतीबाई आणि रविकांत यांना म्हणाल्या, आपला मुलगा रस्ता चुकला होता, त्याला त्याची चूक समजली, ह्यासाठी मी देवाचे खूप आभार मानते. तेव्हा रविकांतराव म्हणाले, पारू अगं तसं नाही. सुचित्रा आजारी होती तेव्हा त्यांना आपली गरज पडली आणि तेव्हाच त्यांना संकटात असताना आपल्या आईवडिलांची किंमत कळाली. काही म्हण, पण दोघा नवरा बायकोत चांगला बदल घडून आला हे नक्की. असो, दोघांनी सुखाचा संसार करावा, ह्याशिवाय आपल्याला तरी काय हवं, बरोबर ना मित्रांनो. कधी कधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. थोडेसे स्वार्थी वागावं, बोलावं लागतं. कारण आजकाल लग्न झालेली काही मुले त्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आईवडिलांना गृहीत धरतात. मुले जर बायकासमोर आईवडिलांचा अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्यांचं पाहून सासऱ्यांना त्रास देतात आणि अपमान करतात. तसंच आजच्या या युगामध्ये ही गोष्टसुद्धा सत्य आहे. जर आज तुमच्याजवळ पैसे आहेत तर तुम्हाला इज्जत आहे, जर पैसे नसतील तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा, कारण पैशांच्या जोरावर तुम्ही स्वतःचे आयुष्य स्वाभिमानाने जगू शकता. तर मग मित्रमैत्रिणींनो, रविकांतराव आणि पार्वतीबाईंचा निर्णय आणि त्यांनी मांडलेल्या मुलांसमोरच्या अटी
ज्या अटी मांडल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.